मराठवाडा भयाण दुष्काळानं हैराण असताना राज्यातल्या जलतज्ञांनी मराठवाड्यातनं ऊसच हद्दपार करावा असा घोषा लावलाय। ही चर्चा सुरू असताना सरकारनं बघ्याची भूमिका घेतलीय। अगोदरच बाजारात कुठल्याही पिकाला हमी भावाचं संरक्षण नसल्यानं शेतकरी दुष्काळात ऊसाच्या सावलीत उभं राहायचा प्रयत्न करतोय, पण त्याच्याकडनं ऊसाचं पीक देखील काढून घ्यायची तयारी जलतज्ञांनी सुरू केल्यानं शेतकरी संतप्त व्हायला सुरुवात झाली आहे। मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातल्या ऊस उत्पादकांची भावना आपण जाणून घेऊयात। ऊस हे बारमाही पीक असल्यानं ऊसाला इतर पिकांच्या तुलनेत पाण्याची गरज नक्कीच जास्त भासते, पण शेतकरी आपल्याकडे पुरेसं पाणी असल्याची खात्री लागल्याशिवाय ऊस लागवडीकडे वळत नाहीत। ज्या भागात पुरेसं पाणी आहे तिथलाच शेतकरी ऊसाकडे वळतो। परभणी जिल्ह्यातल्या राजुरा गावचे राजाभाऊ काकडे 15 एकर शेतीचे मालक आहे। यापैकी 5 एकरांवर ते जेमतेम पाण्यावर हमीभाव देणाऱ्या ऊसाची लागवड करतात। यापासून त्यांना 10 कोरडवाहू पिकांच्या तुलनेत निम्म्या क्षेत्रात दुपटीनं उत्पन्न मिळतं। ऊस इतका अल्प पाण्यावर येणारं पीक आहे की ह्या पिकामुळं मी माझ्या मुलाचं शिक्षण घेऊ शकलो। दुसरी गोष्ट, या ऊसामुळं मला म्हणजे माझ्या भविष्यात पूर्ण शेतीला खर्च इतकं पाणी कमी लागतं याला की मला बोरमध्ये फक्त 2 ते 2.5 तास मोटर चलती माझी। 2.5 तासामध्ये मी इकून 1.25 तास आणि इकून 1.25 तास ड्रीपवर चलितो आणि 1.25 तासामध्ये इतकं उत्पन्न 2.5 एकर ऊस झोपितो मी। 2.5 एकर ऊस झोपल्यामुळं मला जवळजवळ उत्पन्न गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी बोर घेतल्यामुळं चांगलं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे आणि चांगलं उत्पन्न मिळाल्यामुळे यावर्षी जवळजवळ 150 टनाच्या कमी उत्पन्न राहणार नाही। 150 टन म्हणजे यावेळेसला कमीत कमी 2000च्या पुढं जरी भाव लागला मला तरी 3 लाखाचा ऊस होतो। ऊसाला पर्यायी पीक म्हणून ते हळद तसंच केळीसारख्या पिकांचं देखील उत्पादन घेतात, पण त्यांचे बाजारभाव स्थिर नसल्यानं या पिकांपासून ऊसासारखा हुकमी नफा मिळेल याची खात्री त्यांना नसते। 3 तासावर ह्या ड्रिपचं व्यवस्थितशीर झाल्यामुळं माझं की मला यावेळेसला पाणी ऊसाचं व्यवस्थितशीर हे व्हायलं आहे आणि याच्यामुळं माझं पूर्ण घर खर्च, शेती खर्च आणि शासन म्हणाले की यावेळेस ऊसाला ऊस पाणी जास्त लागतंय। पाणी जास्त लागतं असं कोण म्हणतंय? बाकी पिकापेक्षा व्यवस्थितशीर साऱ्या उन्हाळ्यामध्ये मी पाणी जवळजवळ 5 ते 6 पाण्यावरच ऊस आणतो। ऊस सरत वाचतो, ऊसाला हमी भाव आहे। आज जरी हळदीला जास्त भाव असला तरी उद्या हमी भावाची काय गॅरंटी आहे? उद्या आज 8-9 हजार रुपये 10 हजार रुपये जरी विकत असली हळद तरी उद्या समजा 3000-4000 विकू शकते, कारण की तिला हमी भाव नाही। जसा ऊसाला समजा या 2000 रुपये 2500 रुपये भाव हमी आहे, तर हळदीला तसा भाव नाही। हळद कधीही समजा येऊ शकते, मागामौरी होऊ शकते, तसं ऊसाचं नाही ना। ऊसाला हमी भाव असल्यामुळं आपण जे करतो त्याची गॅरंटी नाही आणि जरी एक अर्ध पाणी कमी रमी झालं तरी ऊस हा येऊ शकतो, निवळ जाऊ शकत नाही। काकडेंना यंदा देखील ऊसापासून 2.5 ते 3 लाखांचा नफा मिळेल अशी खात्री आहे। त्यामुळे काकडेंप्रमाणे अनेक शेतकरी ऊसाच्या लागवडीला प्राधान्य देतात। हे शहरी शास्त्रज्ञ यांना कधी शेतीचा अनुभव नाही, अशा लोकांनी जर शेतकऱ्यांचं जर ऊसाचं पीक बंद करायचं म्हणा आणि याच्यामुळे जर दुष्काळ पडतो हे म्हणणं चुकीचं आहे। म्हणजे ऊस पीक हे बंद करायचं त्यांचा विचार असा आहे असं मला वाटते, कारण ऊसाचं पीक जर बंद केलं तर मग शेतकऱ्याला मातीत घालण्यासाठी हे एकदम योग्य आहे। कारण आजपर्यंत हे शेतकऱ्याचा गेमच झालेला आहे सरकारी दर शासनाकडून, कारण शासनाकडून शेतकऱ्याला योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही। शेतकऱ्याचे जे हमी भावाचे पीक आहे ते सुद्धा मातीत घालायचं त्यांचा विचार आहे। काकडे आणि काठोळ्यांप्रमाणे या गावातले बापूराव आंबुरे देखील गेल्या काही वर्षांपासून ऊसाचं पीक घेत आहेत। ऊस पीक घेऊ लागल्यापासून त्यांचं अर्थकारण सुधारलंय, त्यामुळे ऊस लागवडीचं स्वातंत्र्य शेतकऱ्यांपासून हिरावून घेऊ नये अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। माझ्याकडे ऊस होता 9 एकर। 9 एकर ऊस मी 31-0 पूर्ण बेण्याला विकला। 9 एकरचे मला 18 लाख रुपये झाले 2 वर्षाखाली। 18 लाख रुपये झाले। माझ्या मुलीचं लग्न झालं, मला असं काही वाटलं नाही की शेतीचं काय म्हणून। आणि त्याच्यानंतर मी 1 वर्षानंतर ऊस बंद केला। कारखाने आमच्याकडे जवळ नसल्यामुळे ऊस बंद केला मी। नंतर इथं बोर्डीकर साहेबाचा कारखाना चालू झाला, राजेभाऊनं बियाणं आणलं, बऱ्याच लोकांनी ऊसाची बियाणे आणली आणि त्याच्यानंतर मग मी ऊस बंद केल्यानंतर सोयाबीन, माझ्याकडे डाळिंब आहे, बाकी पिकाचे मला 18 लाख रुपये ऊसाचे झाल्यानंतर 5 लाख रुपये सुद्धा झाले नाही बाकी पिकाची, भुसार मालाची, डाळिंबाला खर्च एवढा आहे। तर ऊसाचे एक पीक असं आहे की कमी खर्चामध्ये आणि कमी पाण्यामध्ये येऊ शकते।
यंदा ऐन दुष्काळात ऊसामुळे एकरी लाख रुपयांचं अर्थकारण साधण्यात मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना यश मिळालंय. त्यांचं हे अर्थकारण हिरवण्याचा कुणालाही अधिकार नसल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. ऊसाला जर 70 टनाचं झालं तर एकरी 1,40,000 रुपये ऊसाची होती. आज कुठल्या पिकाची व्हाली ती 1,40,000 रुपये कुठल्याच पिकाची होत नाही. दुसरी गोष्ट, आज भुसार माल असो, हळद पीक आहे, हळदीचा भाव 8,000 9,000 रुपये. आज ज्यावेळेस हळद आम्ही वसमतला घेऊन जातो त्यावेळेस तिथे गेलं की व्यापारी म्हणतो 6,000 रुपये झाले, तुमचा माल असा दर्जाचा आहे. मग तो 6 जातोय. मग शेतकरी निराश होतोय. त्यानं धरलेलं राहते पैशाचं टोटल लावलेलं तिथं गेल्यानंतर होतं एक. आणि ऊसाचं पीक असं आहे की घरी सांगतो तो घरच्या माणसाला की आपल्याला 100 टन ऊस झाला, आपले 2 लाख रुपये येणार आहेत. एवढंच आहे, कोणचा कारखाना 2 टप्प्यात देईन तर कोणचा 3 टप्प्यात देईन, पण पैसा येणार आहे ऊसाचा. शहरी जलतज्ञांनी ऊसाला ऊस पीक जबाबदार ठरवू नये. हे एकमेव पीक शेतकऱ्यांना दिलासा देत आहे. तेही शेतकऱ्यांकडून काढून घेण्याचं षडयंत्र केलं तर शेतकऱ्यांचा उद्रेक होईल, अशी संतप्त भावना शेतकऱ्यांनी साम टीव्हीकडे बोलून दाखवली आहे. हे काही बोलले ना, येरीच शेतकरी तापलेला आहे. तुम्ही त्याला कुठलंच काही देईनच. आणि त्याचं जे खाचं आहे ते तुम्ही जे म्हणालात बंद करू म्हणल्यावर शेतकरी चिरडाणार आहे. आणि याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे भाजप सरकारनं तरी बी. तर त्याचे कोणचे तज्ज्ञ आहेत ते काही म्हणत असले तर त्याचं बोलणं थांबवायला पाहिजे. खरं काय ते पहा, नंतर ठरवा. असं काही ऐकू नका आणि चर्चा करू नका. शेतकरी तापलेला आहे. मराठवाड्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ठिबक सिंचनाचं प्रमाण इतरांच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी आहे. आणि ठिबक सिंचनाचं अद्याप प्रयत्न चालू आहेत. हा एक पहिला भाग आहे. दुसरा भाग असा की कारखाने बंद करणे आणि ऊस न घेणे, अशा परिस्थितीमध्ये हा प्रश्न आपण शेतकऱ्यांना जर थेट विचारला तर त्याचं खूप चांगलं उत्तर मिळू शकेल. कारण ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी ऊस लावला जातो. आणि ऊस का लावला जातो तर शेतकरी स्वतःचं वर्षाचं माझा निर्वाह कशावर चांगला चालू शकेल याचा तो प्रॅक्टिकली विचार करून तो निर्णय घेत असतो. त्याच्यामुळे तो त्या ठिकाणी तो ऊस लावतो. आपण म्हणजे ज्यांनी ऊस पिकवला जातो आणि जे त्यांनी कारखाने निर्माण केलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये इतरांनी असं म्हणणं थोडंसं मला योग्य वाटत नाही. शहरी जलतज्ञांनी सरकारकडे ऊसाला पर्यायी पिकांना हमीभाव देण्यासाठी अट्टहास धरला पाहिजे. यंदा अंदाजे 15,000 कोटी रुपयांची डाळ आणि त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त रकमेची खाद्यतेलं भारत सरकारनं आयात केली आहेत. यापैकी थोडी बहुत रक्कम हमीभावाच्या रूपानं डाळ किंवा तेल पिकांना दिली तर कोरडवाहू शेतीचं रुतलेलं अर्थकारण सुधारून मराठवाड्यातला शेतकरी ऊसापासून नक्कीच प्रवृत्त करता येईल. पण एसीत बसलेल्या जलतज्ञांना एवढी साधी गोष्ट समजली तर महाराष्ट्राचं आणि देशाचं नक्कीच कल्याण होईल. राजेश काटकर, साम टीव्ही, परभणी.